मिनियापोलिस टाइम्स पोलीस व सामान्य जनतेचा बुलंद आवाज। नजर लागणे म्हणजे काय? दृष्ट लागणे म्हणतात। दृष्ट लागणे म्हणजे काय? म्हणून आपलं भांडण देवाशी नाही आहे, आपलं भांडण धर्माशी नाही आहे, तर आपलं भांडण शोषण करणाऱ्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांशी आहे। आणि हा नियम सगळ्यांना पाठ पाहिजे परंतु माहीत नाही। पण हा नियम प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी ज्या ज्या दिवशी नळाला येतं त्या त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये घडतं। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध शाखांना भेटी दिल्या। दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी अनिसच्या तळा शाखेला भेट देऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला। यावेळी अनिस पत्रिका रायगड जिल्हा कार्यवाह डॉक्टर बेंद्रे, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प अनिस रायगड जिल्हा कार्यवाह डॉक्टर भगवान लोखंडे, तळा शाखेचे पदाधिकारी प्रकाश गायकवाड, स्वप्नील वरंडे, डॉक्टर NS गायकवाड, विठ्ठल रेणुकर, प्राध्यापक विठ्ठल सरजे, प्राध्यापक पोपट कसबे आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी माधव बावगे यांनी प्रत्येक मनुष्याने विज्ञाननिष्ठ जाणीवेतून जगावं असं प्रतिपादन केलं व वैज्ञानिक प्रयोगाचं सादरीकरण केलं। डॉक्टर भगवान लोखंडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत विद्यार्थी दशेपासून का जोडलो यामागची पार्श्वभूमी सांगितली। कार्यक्रमाचं निवेदन डॉक्टर भगवान लोखंडे तर आभार प्रकाश गायकवाड यांनी मानले। यावेळी अनिसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। डोळ्यांनी आपण सगळं प्रत्यक्ष पाहतो ते बघितलेलं सगळं खरंच असतं असं नाही आहे। डोळे सुद्धा आपली बऱ्याच वेळेला फसवणूक करतात। प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडलेली घटना सुद्धा ही कशा पद्धतीने चुकीचे असू शकते त्याच्याबद्दल हे केलं। हा एक अतिशय महत्त्वाचा प्रयोग आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संदर्भामध्ये। आणि आपल्याकडं 20 ऑगस्ट हा दिवस ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क यांच्या माध्यमातून देशभरात पातळीवर आपल्याकडं 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय वैज्ञानिक दिवस म्हणून आपण हे करतो, परंतु विज्ञान दिवस। पण आता 20 ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे। 2016-17 पासून हे ठरवलेलं आहे आणि देशातल्या जवळपास 23-24 राज्यामधून दरवर्षी हा कार्यक्रम घडतो। पण आपण त्यांना एक सांगितलं की आपल्याकडं फक्त 20 तारखेला डॉक्टर दाभोळकरांच्या आणि बाकीच्या सगळ्या खुन्यांच्या संदर्भात आपण जे हे करतो त्याच्याबद्दलच्या पाठपुराव्यामध्ये कार्यक्रमात असतो, म्हणून 20 ऑगस्ट ते 21 सप्टेंबरपर्यंत आपण हे कार्यक्रम घ्यावेत वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संदर्भात। 21 सप्टेंबरपर्यंत का? तर 21 सप्टेंबरला गणपती दिलेला होता, त्याला चमत्कार सत्यशोधन दिन आपण म्हणतो, म्हणून तिथपर्यंत तो कार्यक्रम घ्यावा अशा पद्धतीने केलं। तर आता त्याच्यामध्ये आता शाळा कॉलेजमधून आपण जातो, हे काय म्हटल्यानंतर कोणी एक म्हणतं, कोणी ह्याच्या आकडे वगैरे सांगत असतं, मग त्यांना अशा पद्धतीने हे करून दाखवतो। तर मग शेवटी कोणी जर सांगते की हे प्रश्नचिन्ह आहे, याचं आपल्या जीवनात काय महत्व आहे, तर ते महत्व सांगत नाहीत लोक। मग या आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन बुवा लोक बाबा लोक कशा पद्धतीने आपल्याला फसवलं जातं। मला दैवी शक्ती प्राप्त हे प्रश्नचिन्ह आता कुणाला तर एखाद्याला बोलवतो, एक जण या पण हे प्रश्नचिन्ह हाताच्या बोटाच्या शेंड्यावर अशा पद्धतीने उभा करायचं, इथे असं पकडायचं नाही आणि इकडला हात सोडून द्यायचं, ते हाताच्या बोटाच्या शेंड्यावर उभा करायचं, हात सोडायचा इकडनं, बोटाने पकडायचं नाही, उभं नाही असं वाटवायचं, बोटाने पकडायचं नाही, हात सोडून द्या, काय पाहिजे ते होतं। काय झालं? कुठं पडलं? खाली खाली पडतं ना, वरती काय गेलं नाही? गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खाली पडतं। दुसरं कारण काय? तिकडे वजन जास्त आहे, वजन जास्त आहे। हे प्रश्नचिन्ह हाताच्या बोटाच्या शेंड्यावर असं उभं राहू शकेल का? शक्य आहे का? हे तुम्ही सगळेजण शक्य नाही म्हणता। जर मी हे शक्य करून दाखवलं तर मग तुम्ही मला काय म्हणाल? बाबा म्हणतो अशा पद्धतीने, ह्याच्यामुळे बाबाजी जास्त वाटते। आता हा बेल्ट घ्या आणि हे प्रश्नचिन्ह उभा राहतं का बघा, काही प्रयत्न करू शक्य का? नाही परंतु बाबा म्हणतात मी एक मंत्र म्हटल्यानंतर
हे प्रश्नचिन्ह अशक्य गोष्ट आहे ती शक्य करून दाखवतो. हे प्रश्नचिन्ह माझ्या हाताच्या बोटावर शैल्यावर थांबतं. आता तुम्ही म्हणालात हे खाली का पडतं, तर वजन जास्त आहे म्हणून. वजन जास्त आहे म्हणून खाली पडतं. आता कुठे गेलं मग वजन याचं? आता या बेल्टचं वजन किमान 20 ग्रॅम बेल्टचं वजन आहे. पडायला पाहिजे होतं, परंतु हे थांबलेलं आहे. हे थांबलं केवळ माझ्या मंत्रशक्तीच्या जोरावर, असं ते दावा करतात. आणि मग लोकांना वाटतं काहीतरी आहे. मित्रांनो, हे मंत्रशक्तीच्या जोरावर थांबणं. आता त्याच्यामध्ये आपण काय करतो, मग एखाद्या मुलाला बोलावतो. आता सर आले, त्यांच्या हातावर थांबत नव्हतं अगोदर, आता थांबते का नाही? कारण शंका घेतात ना, माझ्या बोटाला काहीतरी चिटकावं असेल, यांच्या बोटावर बघूया, त्यांच्या बोटावर थांबतं. एखाद्या मुलीला बोलावायचं, एखाद्या मुलीला बोलावलं, तिच्याही हातावर ते थांबतं. याच्यातून दुहेरी कसा मेसेज जातो, म्हणजे हे मंत्रशक्तीच्या जोरावर थांबलेलं नाही. डावा हात अपशकुन म्हणतो, डाव्या हाताच्या बोटावर सुद्धा ते थांबू शकतं. हे मंत्रशक्तीच्या जोरावर थांबलेलं नाही, तर हा विज्ञानाचा नियम आहे. साधा विज्ञानाचा नियम आहे. 10वी पर्यंत शिकलेल्याला सगळ्यांना त्याचं उत्तर यायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं विज्ञानाच्या शिक्षकांच्या शिबिरामध्ये सुद्धा त्याचं उत्तर मिळालं नाही. एकाने तर सांगितलं गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत, म्हणजे गुरुत्वाकर्षणचा वरून खाली पडलं त्याचा आहे. हा गुरुत्व मध्याचा सिद्धांत आहे. गुरुत्व मध्याचा सिद्धांत आहे. आणि हा नियम सगळ्यांना पाठ पाहिजे, परंतु माहीत नाही. पण हा नियम प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी ज्या ज्या दिवशी नळाला येतं त्या त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये घडतो. कारण घरात रिकामी घागर, घरातली बाई रिकामी घागर घेते, नळाला जाते, घागर भरते, कमरेवर ठेवते, थोडीशी अशी कलते आणि हात मागे पुढे जातात आणि घरात आणून ती घागर रानामध्ये टाकते. प्रयोग करून बघायचा, कमरेवर भरलेली घागर घ्यायची आणि तिने जर सावधानमध्ये उभारलं, घागर तर खाली पडते, नाही तर बाई तर खाली पडते. बरोबर आहे. हा गुरुत्व मध्य तिथं साथ देते, तोच गुरुत्व मध्याचा सिद्धांत हा आहे. हा डोंबऱ्याची पोळ दोरीवर चालते, तिला प्रॅक्टिस असते म्हणून चालते असं म्हटलं जात असतं. परंतु प्रॅक्टिस तर लागतेच, परंतु ती हातात काठी घेत असते. ती काठी जर नसेल आणि तिचा कितीही प्रॅक्टिस असेल तरी परंतु ती दोरीवर चालू शकत नाहीये. कारण ती बॅलन्स सांभाळत असते, गुरुत्व मध्य सांभाळत असते. आणि हा बेल्ट याचा गुरुत्व मध्य इकडच्या बाजूला होता म्हणून खाली पडत होतं. आणि त्याच्यामध्ये काय झालं की हा बेल्ट लावल्यानंतर त्याचा बॅलन्स साधलं गेलं आणि त्याचा गुरुत्व मध्य या ठिकाणी आला. त्याच्यामुळे हे प्रश्नचिन्ह हाताच्या बोटावर थांबतं. माणसाचा मेंदू विकसित कसा झाला? हाताची बोट 5 आहेत. माणसाचे हाताचे बोट या अंगठा सुटा झालेला आहे. अंगठा सुटा झालेला आहे. इतर प्राण्यांचा अंगठा सुटा नसतो. आणि या अंगठ्यावर सगळी बोटं अशी जोडायला लागली. 2 हाताचे 10 बोटं, यातून माणसाने निसर्गावर प्रक्रिया सुरू केल्या. आणि त्यामुळं मग शस्त्र तयार करणं, हे सगळे शेतीचा शोध लावणं. शेतीचा शोध कोणी लावलाय? बाईनी लावलाय. माणूस म्हणतात बरेच जण, माणूस म्हणतात, पण ते बाईनी लावलेलं आहे स्त्रियांचा शोध, हे आपला शेतीचा शोध. आणि मग त्यातून मग माणसाचा मेंदू विकसित झालेला आहे. नाहीतर प्राण्यांचा माणसाच्या मेंदूमध्ये फरक आहे. तर हा फरक आपल्याला, हा वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन न रुजण्याची कारणं बाकीची सगळी त्याच्यामध्ये सांगता येऊ शकतात. आणि म्हणून अशा प्रयोगाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांच्या पर्यंत रुजवणं आणि ज्या गोष्टी तोंडी सांगून ज्या पटत नाही त्या बुवा बाबा प्रयोगाच्या माध्यमातून काही लोकांना फसवतात, त्या चमत्काराचे प्रयोग करून दाखवून त्याच्या पाठीमागचं विज्ञान महाराष्ट्र अनिसच्या वतीनं लोकांना समजावलं जात असतं. पण आता त्यामध्ये दुसरा एक भाग आहे की जादूगर करून दाखवतो ह्या गोष्टी, पण तो त्याच्या पाठीमागचं कारण सांगत नाही. म्हणून लोकांना काहीतरी असं असतं वाटतं
परंतु महाराष्ट्र आणि हे त्याच्या पाठीमागचं विज्ञान सांगते आणि एखादा कुठलाही चमत्कार विज्ञानाला मान्य नाही आहे. विज्ञानाचा नियम डावलून एकही चमत्कार होत नाही, परंतु त्या चमत्काराच्या पाठीमागचं विज्ञान जर लोकांना कळलं तर मग तो चमत्कार राहत नाही, ती साधी घटना होऊन बसते. आणि हे सगळं आपण जे करतो ते भीतीपोटी करतो. अनिसचं काम लोकांच्या मनामधली भीती दूर करणं आणि त्यांचा आत्मविश्वास जागा करणं हे काम या माध्यमातून होत असतं. एकदा मनातली भीती दूर झाली की त्याच्याने जे शक्य नाही ते काम सुद्धा प्रयत्नातून तो करू शकतो, सक्सेस करू शकतो. आणि मनात जर भीती असेल तर तो स्वतः जे करू शकतो ते सुद्धा करू शकत नाही आहे. आणि म्हणून अशाच पद्धतीनं लोकांना विवेकी बनवण्याचं काम चळवळीच्या माध्यमातून चालतं. या दृष्टिकोनातून जी काही अगदी विद्यार्थी दशेपासून ते आपल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत आपला हा जो काही संवाद आहे तो संवाद आपल्याला विस्तारण्यासाठी विविध स्तरावर कसं काम करता येईल या पद्धतीचे विविध उपक्रम, या पद्धतीचे विविध कार्यक्रम आपण देण्याचा प्रयत्न करू. खरं तर महाविद्यालयीन स्तरावर काम करत असतानाच या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपक्रमांकडे आम्ही विद्यार्थी दशेमध्ये आकर्षित झालो होतो. आणि बुवा कसा पकडावा याचं एक प्रात्यक्षिक मी स्वतः केलं होतं. म्हणजे मी TYBA ला असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मित्रांच्या गावांकडे आंबे खायला जाणं हा एक सर्वसाधारण कार्यक्रम असायचा. आणि असंच एका मित्राच्या गावी एक काळे पिंपळगाव नावाचं एक गाव आहे, त्या मित्राच्या गावी आम्ही असंच गेलेलो होतो. आणि तिथं गेलेल्यानंतर असं लक्षात आलं की तिथं आदल्याच दिवशी एक महाराज आले आणि त्यांनी आगीतून त्या निखाऱ्यांवरून चालण्याचा एक प्रयोग केलेला आहे. आणि ती त्यांची जी काही दैवी शक्ती आहे ती बघून लोक अक्षरशः फार त्यांचे अनुयायी झालेले आहेत. याशिवाय त्या गावामध्ये मी याची भूतबाधा उतरवतो किंवा मी याचं ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवतो अशा पद्धतीचे एक भगतगिरी ज्याला आपण या इकडच्या भाषेमध्ये म्हणतो ती चालू होती. आणि असंच आम्ही त्या माळवडाच्या वरती झोपलेले असताना मित्रांनी असं ठरवलं की आपण उद्या याचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न करूया. आणि मग मी स्वतः पेशंट म्हणून तिथे गेलो. माझा मित्र तो मूळ गावातला होता, तो खास मी त्याला इकडे घेऊन आलो. अशा पद्धतीनं त्यानं ती एक ॲक्टिंग केली. आणि मग आम्ही त्याच्याकडे गेल्यानंतर असं बसलो आणि मग त्याला मित्र सांगायला लागला की तुमची कीर्ती फार दूरवर पसरलेली आहे, हा जवळजवळ 60-70 किलोमीटरवरून तुमच्याकडे आलेला आहे. आणि मग त्यानं माझ्याकडे बघितलं, बोलला उत्तरेकडे गेला होतास का? म्हटलं हो. मग तिथं पाय घसरून पडला होतास का? तर म्हटलं हो. आणि मग तुझं जी आहे ते तिथे हे आहे, तिथली माती तुला आणावी लागेल आणि मग ती करणी आपण उतरवू तुझी. आणि म्हटलं, मग त्याने कसा दोरा दिला, थोडासा अंगारा दिला आणि म्हटलं आता तू पुढच्या वारीला ये. आता म्हटलं आपण तर काही पुढच्या वारीला येऊ शकणार नाही. आणि सगळी अशी पब्लिक जमा झालेली होती, एवढ्यावर तर त्याचा काही आपण खोटं त्याला पाडू शकत नाही. आणि मग मी थोडा वेळ बसलो, अंगात आणल्यासारखं केलं, हातपाय खोरायला सुरुवात केली. शेणानं ते अंगण सारवलेलं होतं, तर सगळ्या अंगणामध्ये अक्षरशः लोळायला सुरुवात केली. आणि ते लोळणं वगैरे ते बघून, ते सगळं बघून सगळ्या गावातल्या बायका वगैरे जमा झाल्या आणि सहज बोलू लागल्या की किती चांगलं लेकरू आहे, काय पुन्हा म्हणजे त्या ज्यानं करणी केली त्याला शिव्या द्यायला लागल्या वगैरे अशा पद्धतीचं ते सगळं एक वातावरण माझ्याविषयीची जी काही भावनिकता आहे ती तयार झाली. आणि मग माझ्या लक्षात आलं की आता लोक बऱ्यापैकी, आणि मग तो महाराज सांगायला लागला की हे फार अशा पद्धतीचं आहे, हे तशा पद्धतीचं आहे, याचं आता मी उतरवतो, हे करतो. आणि मग मी भानावर येऊन लोकांना सगळ्यांना तिथं सांगितलं की मला काही झालेलं नाही, अशा पद्धतीनं हे लोक तुम्हाला फसवतात. आणि मग त्याला तिथून आम्ही अक्षरशः गावातून त्याचं धिंड काढून त्याला पोलीस स्टेशनला पोहोचवण्यापर्यंत अगदी TYBA ला असतानाचा हा जो काही अनुभव होता तो घेतलेला होता. म्हणजे बुवाबाजीच्या माध्यमातून होणारं समाजाचं शोषण जे असेल ते शोषण थांबलं गेलं पाहिजे. आणि त्याचवेळी आम्हाला जो मूलमंत्र मिळाला म्हणजे नरेंद्र दाभोळकर डॉक्टर ज्यावेळी परभणीच्या राज्य कार्यकारिणीला आले होते आणि थोडंसं तरुण वयामध्ये असल्यानंतर देवाविषयी आमची जी काही बोलण्याची भूमिका असायची, आम्ही दाभोळकर सरांनाच म्हटलं की तुम्ही याच्यावर काहीच बोलत नाही.
त्यांनी आम्हाला ज्यावेळी सभ्य भाषेत समजून सांगितलं की तुम्ही प्रबोधनाच्या वाटा बंद करण्याचं काम करता देवाच्या माध्यमातून बोलून, आणि म्हणून आपलं भांडण देवाशी नाही आहे, आपलं भांडण धर्माशी नाही आहे, तर आपलं भांडण शोषण करणाऱ्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांशी आहे. आणि म्हणून आपण ईश्वर, देव, धर्म या ज्या बाबी आहेत त्याला कुठेही म्हणजे कुठेही त्याच्यावर आक्षेप न घेता भारतीय संविधानाला अपेक्षित असणारं जे मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानानं भारताचा नागरिक या नात्यानं आपल्याला दिलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणं, हे आपलं भारतीय संविधानानं दिलेलं जे मूलभूत कर्तव्य आहे ते मूलभूत कर्तव्य जरी आपण भारताचा नागरिक या नात्यानं पार पाडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हा विवेकी समाज निर्माण होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण काही फार मोठं योगदान जरी नाही देऊ शकलो तरी सुद्धा आपल्या सभोवतालच्या व्यक्तींमध्ये जरी विवेकी दृष्टिकोन निर्माण झाला, खरं काय खोटं काय याविषयीची समज निर्माण झाली, एक सार्वजनिक संसद विवेक निर्माण झाला ज्याची या देशाला नितांत गरज आहे, तरी सुद्धा आपण या भारताचा नागरिक या नात्यानं भारतीय संविधानानं आपल्याला दिलेले जे मूलभूत कर्तव्य आहे त्याचं पालन आपण करण्यासाठी कुठेतरी कटिबद्ध आहोत असं तरी आपण किमान सांगू शकतो. त्यांना विचारतो पुढे नजर लागणे म्हणजे काय. दृष्ट लागणे म्हणतात. दृष्ट लागणे म्हणजे काय, उत्तरच नाही पुढे. मग हेच का बांधतात, कधीपासून बांधतात, याचा इतिहास माहिती आहे का, माहित नाही. ज्या गोष्टी माहित नाही तर त्या का कराव्या आपण, असा तो प्रश्न विचारल्यानंतर मग याचा इतिहास डॉक्टर सांगायचे नेहमी, डॉक्टर दाभोळकर सर, हे कधीपासून बांधलं जातं. आता काही मध्ये व्हॉट्सअपवर हे फिरत होत्या, ते कुणाला तर जाताना जखम लागली की अहो ते वाळलेले लिंब असतात, वाळून जातात, मिरच्याला वाळून जातात, त्याचा काय उपयोग होऊ शकतो. पण त्याचा खरा अर्थ डॉक्टरनी ह्याचा सांगितलं की याचा इतिहास तपासून जर बघितला तर आपल्या देशामध्ये पहिली रेल्वेगाडी कधी आली, 1853ला, 16 एप्रिल 1853ला पहिली रेल्वेगाडी आली. आणि कुणी आणली होती ती, इंग्रजांनी आणलेली होती. आणि ती इंग्रजांनी आणल्यानंतर भारतातली पहिली गाडी मुंबई ते ठाणे, ठाणे ते मुंबई. आणि त्या गाडीत बसा म्हणत होते लोकांना, लोक बसत नव्हते. कारण त्यावेळेला असा एक अलिखित नियम होता की इंग्रज लोक मोठमोठे पुलं बांधायला लागलेत, मोठमोठ्या बिल्डिंगी बांधायला लागलेत, आणि त्यांच्या काही बाधा येऊ नये म्हणून लोक तुम्हाला गाडीत बसवतील आणि त्याच्या पायामध्ये तुमचा बळी दिला जाईल म्हणून गाडीत बसवू नका, असा नियम होता. दुसऱ्या बाजूला ही गाडी तिकडून सुरू झाल्यानंतर दुतर्फा एवढी गर्दी असायची. ही भुताटली आहे का, जादूटोणा आहे का? कारण गाडीला बैल झुपल्यानंतर मग त्याच्यात धान्य टाकून आपण शहरात आणत होतो. या गाडीला बैल झुपलेले नाही आणि पळायला लागली कशी, म्हणून भुताटकी जादूटोणा म्हणा समजायला लागले. मग त्यावेळेला इंग्रजांनी काय केलं की आपणाला लालूच दाखवली भारतीयांना, तुम्ही गाडीत बसा, 1 रुपया मिळेल. तिकीट नव्हतं, तुम्ही मुंबईहून ठाण्याला यायला लागले तर गाडीत बसलात की तुम्हाला पैसे मिळायचे ते, आणि ठाण्याहून मुंबईला जायचं असेल तर पुन्हा 1 रुपया मिळायचा आणि 2 रुपये. आणि त्यावेळेला 1 पैसा होता, लाल पैसे, 1 पैशाला किंमत होती तर 2 रुपये मिळायला लागले म्हणून लोक खच भरायला लागले गाडीमध्ये, गर्दी एवढी व्हायला लागली. आणि मग त्यावेळेला इंग्रजांनी काय केलं की 75 पैसे 50 1 रुपयाच्या 75 पैसे द्यायला सुरुवात केली, 50 पैसे द्यायला सुरुवात केली, 25 पैसे द्यायला सुरुवात केली. काही दिवस फुकट प्रवास झाला. नंतर रेल्वेला तिकीट सुरू झाले. हा रेल्वेच्या इतिहासामध्ये छोटे छोटे पुस्तकं आहेत, मुलांना असल्या ते पुस्तकं तुम्हाला त्याच्यामध्ये सगळा इतिहास आहे. त्यावेळेला आपल्या समाजातल्या बायका पूजेचं ताट घेतल्या, साड्या नेसल्या नव्या, आणि त्या रेल्वे इंजिनला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बिबा बांधला. आता ह्याला 165 वर्ष होऊन गेली. 165 वर्षाचं अन्न खात नाही, 165 वर्षापूर्वीचं कपडे लेवत नाही, 165 वर्षापूर्वी लाईट नव्हती म्हणून अंधारात बसत नाही, परंतु 165 वर्षापूर्वीचा लिंबू मिरची बिबा सोबत घेऊन निघालो. हे अंधश्रद्धेचं प्रतीक आहे. ज्या घरातली लोक अंधश्रद्धेला बळी पडतात त्या घराचा विकास होत नाही, ज्या गावातली लोक अंधश्रद्धेला बळी पडतात त्या गावाचा विकास होत नाही, ज्या देशातली लोक अंधश्रद्धेला बळी पडतात त्या देशाचा विकास होत नाही. म्हणून
विकासाच्या मार्गातला प्रमुख अडथळा असलेल्या अंधश्रद्धा या सगळ्याच रूपातल्या आपणाला दूर करणं गरजेचं आहे. APJ अब्दुल कलामांनी सांगितलं 2020 साली भारत महासत्ता होईल, पण कधी वैज्ञानिक दृष्टिकोन चुलीपर्यंत पोहोचेल त्यावेळेला, घरापर्यंत पोहोचेल त्यावेळेला. आणि या भारतीय संविधानाने सांगितलं की प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य सांगितलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, शोधक बुद्धी, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणं, प्रचार प्रसार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य सांगितलेलं आहे. हे कर्तव्य कुठल्याच भारतीय नागरिकाला अजून माहीत नाही. आणि म्हणून या संदर्भाचं प्रबोधन आपण हे करतो. आणि मग आम्ही दुसऱ्या बाजूनेही करतो, मुलांना थोडंसं चिकित्सक बनवण्याच्या दृष्टीने. तुम्ही आता इथून घरी गेल्यानंतर तुमची घरं तपासा. तुमची घरं तपासा. तुमच्या घरी एक भोपळा तर बांधलेला असतो, एक कोहळं बांधलेलं असतं, लाल कपड्यामध्ये नारळ बांधलेला असतो. गाडी 5-7 लाखाची गाडी, 10 लाखाची गाडी घ्यायची, त्याला लिंबू मिरची बिवा बांधलेला असतो किंवा उलटी काळी बाहुली बांधलेली असते. तुम्ही तुमच्या घरामध्ये, सगळ्याच घरामध्ये डॉक्टर इंजिनियर सगळे एकाच घरामध्ये मिळणार नाही. कुणाच्यात डॉक्टर असतील, कुणाच्यात इंजिनियर असतील, कुणाच्यात प्राध्यापक असतील, कुणाच्यात शिक्षक असतील, कुणाच्यात वकील असतील, सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक असतील. त्यांना विचारा हे का बांधतो, उत्तर तुम्हाला बरोबर मिळणार नाही. फार फार उत्तर काय मिळेल, चालेल परंपरेनं असंच उत्तर मिळेल. आपल्याला उत्तर खरं मिळणार नाही. तर त्याबद्दलचं प्रबोधन या माध्यमातून करणं. आणि त्यामुळं त्याचबरोबर त्याला जोडून आपल्याला सांगते तर मुलींच्या मुलांच्या पायामध्ये काळा दोरा बांधलेला असतो का, विचारा प्रश्न. आईने बांधली, तुला कळलं नाही का? त्याचं कारण काय आहे माहीत नाही. मग माहीत नाही तर का बांधलं? अशा पद्धतीनं थोडंसं चिकित्सक बनवण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीला का आणि कसा प्रश्न विचारणं आणि त्याचं उत्तर शोधणं, हाच खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार प्रसार सगळाच होऊ शकतो. खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाशी अगदी डॉक्टरांच्या पासून सुरुवातीपासून जोडलेलो आहोत. परंतु अगदी त्याच्या अगोदर सुद्धा विद्यार्थी दशेपासून छात्र भारती या विद्यार्थी संघटनेमध्ये पण काम केलं. आणि डॉक्टर नायर डोळे सर, त्यावेळेला नायर डोळे सर सल्लागार होते छात्र भारतीचे. दाभोळकर सर सुद्धा सल्लागार होते, नेहरू फुले सल्लागार होते. आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून खऱ्या अर्थानं छात्र भारतीचं संघटन पुढे गेला. अविनाश पाटील सुद्धा छात्र भारतीचे कार्यकर्ते राहिले. आणि अनिशेच्या मेजर कार्यकर्त्यांच्यामध्ये छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारी आणि विवेकी समाज घडवणारी संघटना म्हणून आपण सगळेजण या चळवळीमध्ये काम करतो. विचाराशी नातं जोडून आणि तो विचार अधिक जास्त लोकांच्यापर्यंत जाणं हे गरजेचं आहे. आणि आपण आपली सगळी, आपलं संघटनेचं तत्वच असं आहे की आपलं कुटुंब, आपली नोकरी आणि मग तिसरी प्रायोरिटी आणि सेवा द्यायची. आणि ते एक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून द्यायची. हे डॉक्टरनी सुरुवातीपासूनच आपल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये रुजवलं. आणि डॉक्टरांच्या पठडीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते हे बाकी कुठलीही अपेक्षा न करता केवळ कर्तव्याचा भाग म्हणून किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून सगळे कार्यकर्ते काम करतायत. म्हणून तर बऱ्याच वेळेला आपल्याकडं काय होतं की त्या संघटनेचा नेता गेला की संघटना बंद पडतात, म्हटलं तर वेगळ्या पातळीवर जातात. परंतु महाराष्ट्र अनिसचं एकमेव असं एक संघटन आहे की तो नेता गेल्यानंतर दुप्पटीनं काम मांडलेलं आहे, दुप्पटीपेक्षा जास्त पद्धतीनं काम मांडलेलं आहे. खरं तर सनातन्यांना असं वाटलं असेल की नेता बदला की संघटना थांबेल, परंतु त्यांचं गणित चुकलं, अंदाज चुकला आणि संघटना आपण 1 सप्टेंबरला निर्धार मेळावा घेतलेला होता, आम्ही सारे दाभोळकर म्हणून सगळेजण जुने नवे कार्यकर्ते कामाला लागली आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून कार्यकर्ते आपली सगळी
जबाबदाऱ्या पार पाडून उरलेला वेळ संघटनेसाठी दिली. त्यामुळे डॉक्टर जात गेले त्यावेळेला 180 ते 200 शाखा होत्या आपल्या. आज 350हून अधिक जास्त शाखा सक्रिय कार्यरत आहेत आणि काही शाखा अगोदर झालेले पण आता रिलीज नाही झाल्या. अशा जर सगळी संख्या झाली तर 409 शाखांपर्यंतची नोंद आहे. आणि डॉक्टर असताना त्यांना थोडंसं विदर्भातल्याबद्दल हे होतं की विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण पोहोचलो. नागपूर, वर्धा, यवतमाळ एवढं सोडलं तर बाकी पोहोचलो नाही असं वाटत होतं. परंतु त्यानंतर मात्र आता महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यकर्ते काम करत आहेत. खरं तर या कामाच्या बद्दल मूळ गाभा तो पंचसूत्री जी आपण स्वीकारलेली होती त्या पंचसूत्रीतला एक वैज्ञानिक दृष्टिकोन, तो वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिक्षणाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचेल म्हणून त्यावेळेचा 1986च्या नवीन शिक्षण धोरणाचा ह्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा 10 गाभाघटकातला एक घटक होता, ठरवलेला होता. परंतु तो डॉक्टर नेहमी म्हणायचे की वैज्ञानिक दृष्टिकोन, पुस्तकाचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाचून तो लोकांच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्याच्यासाठी माणसाचं मन घडवावं लागतं आणि ते घडवण्याचं काम चळवळीच्या माध्यमातून केलेलं आहे खरं तर. आणि ते काम सातत्यानं चालू आहे. गोवा बाबा करणी भानामतीपासून सुरू झालेलं काम, शास्त्रीय विचार पद्धती, वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याच्यानंतर धर्मचिकित्सा, विवेकवाद आणि मानवचा वादापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. 2019ला एक इंटरनॅशनल लेवलवरची परिषद पण आपण डॉक्टरांच्या स्वप्नात होतं ते की एक इंटरनॅशनल लेवलवरची परिषद घ्यायची, त्रिदशकपूर्ती मुंबईत करायची. ते सुद्धा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडले आणि सर तिथं 4 देशातली आणि 23 राज्यातली कार्यकर्ते, 1250 कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. इंटरनॅशनल लेवलवरची कॉन्फरन्स जी होती ती इंग्लिशमध्ये असल्यामुळं 750 मुलं होती, त्यात आपले कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या 2 दिवसाच्या अधिवेशनाला 1250 संख्या होती. तर 4 देशातल्या त्या आलेल्या पाहुण्यांनी काय सांगावं तर त्यांनी सांगितलं की जागतिक पातळीवरचं नेतृत्व हे महाराष्ट्र अनिसनी केलं पाहिजे नॅशनलिस्ट मुव्हमेंटचं. याचं कारण असं आहे की आमच्याकडं आम्ही इंटरनॅशनल लेवलवरची जर कॉन्फरन्स करायची म्हटली तर दुसऱ्या देशातला एक जरी माणूस आला आणि आपल्या देशातले काही लोक आले 5-50 जास्तीत जास्त 100 जरी झाले तर फार मोठी कॉन्फरन्स झाली असं आम्ही म्हणतो. परंतु आपली ती बघितल्यानंतर त्यांनी सांगितले की सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत लोक बसतात, कोणाचा मोबाईल वाजत नाही आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही काम करतायत आणि किती खऱ्या अर्थानं मूलभूत हे काम तुम्ही करतायत. त्याच्यामुळे या मुवमेंटचं नेतृत्वच महाराष्ट्र अनिसनी करावं अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. हा विचार इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचला. दुसऱ्या बाजूचं जर असं समजायला आपल्या कुठल्याही ग्रामपंचायतचा सदस्य नसताना सुद्धा आपण 2 कायदे सरकारला करायला भाग पाडले, जादूटोणाविरोधी कायदा आणि नंतर डॉक्टरांच्या नंतर डॉक्टरांनी त्यावेळेला कामाची सुरुवात केली होती सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची. परंतु डॉक्टर गेल्यानंतर मात्र त्याचा पाठपुरावा करून सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा सुद्धा मला शासनाला मंजूर करायला भाग आपण पाडले चळवळीच्या वतीने. आणि त्या कायद्याचा आधार घेऊन, जादूटोणा विरोधी कायद्याचा आधार घेऊन शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये आपण पाठपुरावा केला. 3 वेळेला पूर्ण चक्र मारले तिकडे आणि सगळ्या मठाधीशापासून ते मुख्यमंत्र्यांपासून ते सगळ्या क्षेत्रामध्ये लोकांशी चर्चा केल्यानंतर सर आपल्यापेक्षा अधिक जास्त कडक कायदा तिथला आहे. म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला पण आपल्यापेक्षा कडक आहे, जास्त कलमाचा आहे आणखी. आणि त्याच्या पुढे जाऊन असं सांगायला हरकत नाही, आता तो कायदा केरळमध्ये प्रस्तावित आहे, आंध्रामध्ये प्रस्तावित आहे, वेगवेगळे 9 राज्यामध्ये आता तो कायदा प्रस्तावित आहे. आपली मागणी आहे देश पातळीवर तो कायदा झाला पाहिजे. आणि या जादूटोणा विरोधी कायद्याचा दुसरा परिणाम असा इंटरनॅशनल लेवलपर्यंत झाला की दक्षिण आफ्रिकेमध्ये, युगांडा देशामध्ये आजही नर बळी दिले जातात.
आपल्याकडे जसं बकऱ्या कोंबड्यांचा बळी दिला जातो तशा पद्धतीनं त्या ठिकाणी लहान मुलामुलींचा बळी दिला जात होता. आजही चालू आहे ते. आणि मग त्याच्या संदर्भामध्ये त्यांना कायदा करायचा होता. त्यांनी सगळ्या शोध घेतला आणि त्यामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारांनी जादू टोलाबंदी कायदा करणारं महाराष्ट्र हे राज्य पहिलं त्यांनी ते वाचलं आणि ते महाराष्ट्र आणि सच्च्या पाठपुराव्यामध्ये झाल्यामुळं आपल्याला त्यांनी आपल्या वेबसाईटवरून संपर्क करून त्यांनी आपल्याला संपर्क केला आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती त्यांनी मागितली. कशा पद्धतीने केली, तुम्ही ड्राफ्ट तुम्ही तयार केला, सरकारला सबमिट केला, मग सरकारने तोच ड्राफ्ट मंजूर केला का वेगळा त्याच्यात कमी जास्त केलं, त्याच्यासाठी पुढे काय काय तुम्ही परिश्रम घेतले, काय काय पाठपुरावा केला आणि त्यानंतर हे झाल्यानंतर जे काही तो कायदा झाला त्याच्यानंतर आज स्थिती काय या संदर्भातली सगळी त्यांनी माहिती मागितली आणि आपण त्यांना ती पुरवली. आणि 21 मे 2021ला युगांडा देशामध्ये जादूटोणा व नरबळी विरोधातला कायदा मंजूर झाला आपलं पाठपुराव्यानं आणि त्यांच्या त्या मिनिट्समध्ये असं लिहिलेलं आहे की भारतातल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संपूर्ण सहकार्यामुळं हा कायदा आम्ही या ठिकाणी करू शकलो असं त्याच्यात म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या कामाची नोंद इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलेली आहे. आणि हे काम किती करावं तेवढं कमी आहे. अडाणी माणसांना थोडंसं सांगितलं तर पडतं, परंतु शिकलेल्या माणसांना अधिक जास्त सांगण्याची गरज आज पडलेली आहे. हे तुम्हाला सांगायला तुमच्या कोकणातलेच सरकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे 2 चॅनल आहेत आपल्याकडे, राज्यसभा आणि लोकसभा. त्यातल्या एका चॅनलचे संपादक तिथे दिल्लीला संपादक असताना आम्ही तिकडे गेलो होतो त्यावेळेला आणि तिथे गेल्यानंतर विनोद राठोड म्हणून जय महाराष्ट्राचे जे प्रतिनिधी होते ते तिथं त्यांच्याकडे त्यांचे संबंध चांगले होते आणि आपण इकडून जाताना त्यांना सांगायचं की आम्ही महाराष्ट्र आणि त्याचे प्रतिनिधी येतो, त्यांचा सहकारी लाभ त्या ठिकाणी करायचं. तर त्यांनी त्या संपादकाशी बोलल्यानंतर आम्ही त्यांच्याशी भेट घालून दिली. तुम्हाला सांगायला हरकत नाही की सगळी चर्चा त्यांनी केली. चळवळीच्या बद्दल त्यांना फार माहिती नव्हती, परंतु माहिती करून घेतली त्यांनी. मी होतो, प्राचार्य सविता शेट्टी होत्या, अविनाश पाटील होते आणि सगळी चर्चा ऐकल्यानंतर त्यांनी तुम्ही खूप चांगलं काम करताय, किती मोलाचं काम करताय, लोकांच्या पर्यंत जाऊन काम करताय, कुठल्या मदती म्हणजे सरकारच्या अनुदानाशिवाय तुम्ही काम करताय, सगळं कौतुक केलं. आणि पण म्हटल्यानंतर काय झालं तर ते असं म्हणाले की मी माझ्या डोळ्यांनी भूत बघितलेलं आहे, मी माझ्या डोळ्याने भूत बघितलेलं आहे आणि मला काही भास होतोय का म्हणून माझ्यासोबत माझा भाऊ होता, त्यांना विचारलं तर त्याने पण मी भूत बघितलं असं म्हणाले. त्याच्यावर माझा पक्का विश्वास आणि ते भीती अजून माझ्या मनातून गेलेली नाही हे सांगितलं. आता माझं हे शंका निरसन कसं करणार सर सांगायला हरकत नाही. अक्षरशः 35 मिनिट त्यांच्याबरोबर चर्चा झाली. अब्राहम कोरांनी काय म्हटलं, बी प्रेमानंदांनी काय म्हणलं होतं त्या बाबतीत, डॉक्टर दाभोळकरांनी काय म्हटलं, विज्ञान काय म्हणतं, हे सगळं काही सांगितलं. त्यांचं काही समाधान झालं नाही. अहो माझ्या डोळ्यांनी बघितलं तुम्ही काय सांगता. आता सगळी थिअरी सांगून सुद्धा त्यांना पटत नसल्यानंतर म्हणून आपण आपल्या चळवळीच्या माध्यमातून एक हात्यार वापरतो चमत्काराचा प्रत्यक्ष करून त्याच्या मागचं विज्ञान आपण सांगतो. आणि मग त्यांना म्हटलं की सर आता एवढं सांगून जर आपल्याकडे शंका निरसन होत नसेल तर आपण काम करूया म्हटलं. आणि त्यांना म्हटलं समोर आता टीव्ही आहे, टीव्हीचा स्क्रीन टीव्ही चालू नव्हता त्यांच्याकडे आम्ही चर्चा करत असल्यामुळं. आणि तुम्ही आपण काय करूया म्हटलं 2 बोर्ड जोडा आणि त्या टीव्हीच्या स्क्रीनवर बघा. हा प्रयोग तुम्ही बघितला का? केला नसेल तर आपण करून बघूया. 2 बोर्ड जोडायचे, नका आतल्या बाजूने करायचे आणि सरळ ते कॅलेंडरकडे 28 पकडा इकडे बघायचं. हे सगळे नियम हे करायला हरकत नाही प्रॅक्टिकल आहे. 2 बोर्ड जोडायचे, नका आतल्या बाजूला घ्यायचे आणि सरळ तिकडे 28 कडे बघायचे. 28 कडे बघत असताना आपल्याला मध्ये मोठं दिसणार 28
ते आपले बोटं आणि डोळे एका रेषेमध्ये आले पाहिजे. 28 कडे बघत असताना त्यांना म्हटलं किती बोटं आणि किती नख दिसतात. हात खाली घाता. त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की 3 बोटं आणि 4 नख दिसतात. 4 नख दिसतात. आणि पहिल्याच वेळेला उत्तर बरोबर दिलं नाही तर मला वाटलं ते चुकतं का काय. आणि 3 बोटं आणि 4 नख दिसतात. ज्याला कोणाला दिसले नसतील तर त्यांनी डोळे तपासून घ्यायचे. 3 बोटं आणि 4 नख दिसतात असं म्हटल्यानंतर सर तुमच्या डोळ्याने बघितलं? हो म्हणा. परत एकदा बघा म्हटलं. पुन्हा बघितले. 3 बोटं आणि 4च नख. मग त्यांना पुन्हा म्हटलं आता काय करा म्हटलं 2 बोट जोडा. तिकडे 28 कडे नाही बघायचं. तुमच्या बोटाकडे बघा किती बोटं किती नख दिसतात. म्हणजे 2 बोटं 2च नख दिसतात. मग आता हे पण तुमच्या डोळ्याने बघितलं ना तर मी माझ्या डोळ्याने बघितलं ना किती बोटं किती नख 2 बोटं 2च. सर आता हे दोन्ही घटना तुम्ही तुमच्याच डोळ्याने बघितलेल्या आहेत. अगोदरची तुमच्या डोळ्याने बघितली आणि हे पण तुमच्या डोळ्याने बघितले. वास्तव काय आहे 2 बोटं आणि 2च नख आहेत. तुम्ही जे भूत बघितले ते 3 बोटं आणि 4 नखच बघितले. मग हे कसं दिसलं? तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही 2 बोट जोडले तर 28 कडे बघताय आणि तिकडे बघत असताना तुमची नजर त्या कॅलेंडरपर्यंत गेली. कॅलेंडर फाडून पलीकडे गेली नाही. ती परत रिफ्लेक्ट जसं भिंतीवर चेंडू मारल्यानंतर परत येतो तशा पद्धतीनं ती आपल्या नेत्रपटलावर आली. आणि निर्णय घेणारा आपला कुठला अवयव आहे? मेंदू. डोळे निर्णय घेत नाही काय दिसतंय पुढे ते. मेंदू निर्णय घेतो आणि हे मेंदूकडे पाठवलं जातं. मेंदूकडून त्याचं उत्तर येईपर्यंत असे भास आणि भ्रम निर्माण होतात. आणि ते भासाचं भूत तुम्ही बघितलं. त्यांना ते पटलं आणि त्यांनी आपला 1 तासाचा कार्यक्रम शूट करायला लावला आणि 13 वेळेला तो टीव्हीवर लागला. म्हणजे आपले प्रात्यक्षिक जे करून दाखवतो त्याचा एवढा परिणाम होऊ शकतो. म्हणजे जे एका भाषणातून होत नाही ते एका प्रयोगामधून सिद्ध होऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेला आता काय झालं शाळा कॉलेजमधून सुद्धा प्रॅक्टिकल कमी झाले. त्याच्यामुळे मुलांना आणि करणार तर किती प्रॅक्टिकल करून घेणार. काहीतरी आपल्या विरोधी विचाराचे लोक अधिक जास्त त्याच्यामध्ये गुंतून आहेत आणि ते वेगवेगळं काहीतरी असे काढायला लागलेत. आता परवा सोलापूरमधून ही गणपतीचा मूर्ती डोळ्यातून पाणी येतं. हा आणि टीव्हीवाले ते लगेच न्यूज हे करतात. आता काल मला फोन आला उस्मानाबादच्या आपल्या कार्यकर्त्यांचा. उस्मानाबादच्या एका बेंबळी म्हणून गाव आहे तिथून त्या गावातल्या एका मुलीच्या 6वीला शिकणाऱ्या मुलीच्या डोळ्यातून खडी निघत आहेत. कानातून खडे निघत आहेत. नाकातून खडे निघत आहेत. आणि ते समजल्यानंतर कार्यकर्ते पण गेलेले पण ते बघितलं आणि आमच्या डोळ्याने बघितलं. म्हणजे कार्यकर्त्यांचं सुद्धा प्रशिक्षण किती गरजेचं आहे हे आपण हे करू. त्यांच्या पण समोर विचारले. मी म्हणतो तुमच्या समोर ते निघतायच. मी कार्यकर्त्याला थोडंसं बाजूला येऊन म्हटलं आपण त्याचं समर्थन आहे शोध घ्यायच्या वेळेला त्याचा. लघवीमध्ये खडा होऊ शकतो बरोबर आहे. पण डोळ्यात खडा निर्माण होऊ शकत नाही. कानात खडा निर्माण होऊ शकत नाही आणि नाकात पण होऊ शकत नाही. आणि शेंगदाण्यापेक्षा मोठमोठे खडे दाखवत कानातले नाकातले आणि डोळ्यातले त्याच्यापेक्षा बारके दाखवले. मी म्हटलं हे साधी गोष्ट आहे. तपासा बरोबर सांगतो. कुटुंबियांशी अगोदर बोलावं लागेल आणि मग त्या मुलीशी बोलावं लागेल. आणि ते बोलल्यानंतर पूर्णतः ती स्वतः सगळं आपण सगळं तुझ्या डोळ्यात खडे तयार करायचा कारखाना आहे का? तुझा कान खडे करायचा तयार करायचा कारखाना आहे का? हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर हे बघ हे खडे कुणीतरी हाताने गेलेले आहेत आणि हातानेच काढलेले. तो हात आम्ही ओळखलेला आहे आणि तो तुला मलाच माहिती आहे. त्या मुलीबरोबर चर्चा करताना जर सांगितलं बरोबर खरं सांगते पण तिचे प्रश्न काय ते समजून घ्यावं. या पद्धतीनं आपण सगळं ते करत असल्यामुळं असे प्रश्न सगळे सुटतात. म्हणून असे अनेक प्रश्न आपल्याकडे समाजात नवीन काहीतरी येत आहेत आणि त्यामधून आपल्याला त्याचं उत्तर शोधावं लागतं. त्याचं प्रबोधन करावं लागतं. लोकांपर्यंत पोहोचवावं लागतं आणि हे काम सातत्याने करावं लागतं. म्हणून तर डॉक्टर दाभोळकर सर असं म्हणायचे
आपली लढाई दशकाची नाही तर शतकाची लढाई आहे. आपल्या हयातीमध्ये अंधश्रद्धामुक्त समाज आपल्याला बघायला मिळणार नाही, तरी पण आपल्याला हे काम करत राहावं लागणार आहे. ही भूमिका सरांची होती आणि ते करत असताना दुसऱ्या बाजूला ते सांगायचे आपलं एखादा प्रोग्राम कमी झाला चालेल, परंतु संघटनात्मक बळकटी अधिक जास्त महत्त्वाची असते आणि त्यामुळं संघटनात्मक बळकटी होण्याच्या दृष्टिकोनातून शाखाच्या बैठका होणं, दरवर्षी सभासद फॉर्म भरणं, त्याच्या कार्यकारिणी वेळेच्या ठेवणं, त्या मध्यवर्तीला पोहोचणं, हे संघटनात्मक काम हे झालं पाहिजे आणि कार्यकर्त्यांचं प्रशिक्षणही झालं पाहिजे. म्हणून आपण आता म्हणजे खानदेश, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि आपलं कोकण यांचं नाशिकला 23-24 जुलैला घेतलं आणि 30-31 जुलैला मराठवाडा आणि विदर्भाचं प्रशिक्षण घेतलं. अतिशय चांगलं प्रशिक्षण झालं. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये बरंच, कारण 3 वर्ष आपल्याला काहीच करता आलं नसेल, कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भेटता सुद्धा येत नव्हतं आणि म्हणून ती जरा गॅप भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रशिक्षण झाली. आता उरलेल्या लोकांचे प्रशिक्षण सुद्धा ते करायचे, काही लोक ऑप्शन होते त्यांचे, आणि त्या जिल्हा कार्याध्यक्ष प्रधान सचिवांनी आपल्या जिल्ह्यातल्या शाखा पातळीवरच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा प्रशिक्षण करायचे. ही प्रक्रिया आता चालू आहे. मला संघटनात्मक अधिक जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उपक्रमही करणं गरजेचं आहे. आपली कशी एक पद्धत, आता एका बाजूला डॉक्टरांच्या तपासाच्या बाबतीत पाठपुरावा, दुसऱ्या बाजूला संघटनात्मक बळकटीच्या बद्दलचं काम आणि तिसऱ्या बाजूला प्रबोधनाचा काम, या तिन्ही पातळीवर आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळं आणि त्याच्यासाठी संघटनात्मक लिथार्जी जरा कमी करून कार्यकर्त्यांना अधिक जास्त सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी जाणं, भेटणं, बोलणं, त्यांच्या काही अडचणी समजून घेणं, मध्यवर्तीची कडे काय तुमच्या अपेक्षा आहेत आणि तुमच्याकडून मध्यवर्तीला काय अपेक्षा आहेत, या सगळ्याचा संवाद झाला, त्यांच्याशी चर्चा केली, बोलल्यानंतर जरा अधिक जास्त फरक पडतो. कारण संवाद नसल्यामुळे सुद्धा बऱ्याच गोष्टी लिथार्जी येऊ शकते आणि म्हणून ती लिथार्जी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या जिल्ह्यामध्ये, मी तर जवळपास आता जूनला आपली नवीन राज्य कार्यकारिणी झाली तेव्हापासून आता हा 9वा जिल्हा आहे. 9व्या जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यकारिणीशी जिल्ह्यातल्या काही बैठक असेल, प्रत्येक शाखावर तर काही जाणं शक्य नाही आहे आणि म्हणून आपल्याकडे अशी एक रचना केलेली आहे आता ह्याच्यामध्ये, जिल्हा कार्याध्यक्ष आणि प्रधान सचिवांनी जिल्ह्याच्या प्रत्येक शाखेवर वर्षातून किमान 3दा गेलं पाहिजे. जिल्हा कार्याध्यक्ष आणि प्रधान सचिवांनी, राज्य सरचिटणीसांनी वर्षातून किमान 2दा जावं त्यांच्या भागातल्या शाखांना आणि राज्य प्रधान सचिव आणि कार्याध्यक्षांनी किमान वर्षातून एकदा तरी त्या शाखांच्यावर जावं. ही भूमिका अशी ठरवलेली आहे आणि त्या संवाद आणि त्यांच्याशी गाठी भेटी त्याच्याशिवाय उपयोग नाही. आणि भेटीमध्ये सुद्धा ग्रहभेटी सुद्धा पुढच्या ह्याच्यामध्ये ग्रहभेटी सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण ग्रहभेटीमधून सुद्धा बऱ्याच वेळेला काही गोष्टी निदर्शनाचं, आम्ही लातूरला शाखा पातळीवरचे कुटुंब मेळावे घ्यायचे. मागे काय केलं, आम्ही जिल्ह्याचा एकत्र कुटुंब मेळावा घेतला आणि जिल्ह्याचा कुटुंब मेळावा घेतल्यानंतर जवळपास 250 संख्या आली तिथे आणि त्यात महिला सगळ्या आल्या. तिथे एक आंतरजातीय लग्न लावलं. आमच्या शाखेचं तिथलं वैशिष्ट्य ते तर 310 लग्न लावली लातूर शाखेने, आंतरजातीय आंतरधर्मीय असं एक लग्न तिथं लावलं आणि सगळी त्या दिवशी ॲक्टिव्हिटीजमध्ये प्रत्येकाने भाग घेतला पाहिजे. मला काहीच येत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर उठून सांगा, मला काहीच येत नाही, पुढच्या ह्याच्यामध्ये मी काहीतरी करेल असं उठून या पद्धतीने म्हणल्यानंतर काही ना काही बोलतात. त्याच्यातून असं हे झाल्यानंतर शेवटी समारोपाच्या वेळेला काय महिलांनी काही म्हणलं आणि समाज असं असतोय, आमचे हे काही सांगतच नाही, आपल्यालाच कळतं. म्हणजे हाही गोष्टी अशा काही होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांना सुद्धा जोडून घेता येऊ शकतं. आणखी आपल्याला बरेच जण इच्छुक असतात पण कुणाशी संपर्क करायचा, ऍक्टिव्हिटीज कमी झाले की संपर्क कुणाशी करायचा असं हे होतं. म्हणून थोडंसं आपण एक प्राधान्याने थोडंसं ह्या 2 वर्षातला गॅप भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून जरा अधिक जास्त सक्षम व्हावं, अधिक जास्त काम करावं. आणि खरं तर आता कॉलेजचं न्याक
आहे आणि नॅकसाठी तर याचा अतिशय महत्त्वाचा भाग तो समजला जात असतो. कारण आपली प्रबोधनाची चळवळ आहे, शहाणं करण्याची चळवळ आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खूप हे फायदा होतो. मी राजर्षी शाहू कॉलेजला ते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डॉक्टर्स इंजिनियर देणार. आजही जवळपास 1100 मुलं एका कॉलेजची दरवर्षी मेडिकलला जातात. सरांना माहिती, सर आमचे प्राचार्य आता सध्याचे सरांचे मित्रच. तर त्या महाविद्यालयामध्ये तिथलाच विद्यार्थी, मी तिथंच 36 वर्ष नोकरी झाली आणि आता चळवळीचं पूर्ण वेळ काम करतोय. पण पातळीपासून ते राज्य पातळीवरच्या पदाधिकारी हे माझे वैचारिक वारसदार आहेत असं ते सांगायचे. आणि त्याच्यामुळे आपण त्यांचे विचाराचे वारसदार आहोत. आपल्यावर हे काम कोणी लादलेलं नाही आहे, आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं काम आहे. त्याच्यामुळं हे काम पूर्ण करूया हा विचार. सत्य पोलीस टाइम्स, पोलीस व सामान्य जनतेचा बुलंद आवाज.